सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आज 14 नोव्हेंबर 2024. गेले सलग 121 दिवस दररोज सकाळी 6:30 वाजता वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ यथाशक्ती यथामती मी आपल्या पुढे सादर केले आणि तुम्ही त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला. माझ्या या व्हिडिओजवरती आलेले तुमचे अभिप्राय, त्यातनं तुम्ही अनेक जणांना ते फॉरवर्ड केलेले व्हिडिओ, त्यातनं माझ्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत झालेली वाढ, अशा आर्थिक आकडेवारीच्या दृष्टिकोनातनं तर मी हे म्हणतोच आहे. पण भावशेखर या माझ्या चातुर्मासानिमित्त सुरू केलेल्या आणि 17 जुलै ते 13 नोव्हेंबर अशा काळामध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता वेगवेगळ्या अशा विषयांवरती यथाशक्ती यथामती व्हिडिओ मी आपल्या पुढे सादर केले. अगदी मोकळेपणाने सांगतो की याच्या व्यतिरिक्त आपण 16 जुलैला मी याचा टीजर किंवा उपोद्घात केला होता. आज 14 नोव्हेंबर या बालदिनाच्या दिवशी याच्या समारोपाचा व्हिडिओ आपल्या पुढे सादर करतोय. प्रौढत्वी निज शैशवास जपणे असा तो वेडेपणाच होता. त्यावेळेला लक्षात नव्हतं आलं की 14 नोव्हेंबरला समारोपाचा व्हिडिओ करावा लागेल. असेही काही योगायोग आणि संकेत असतात. ज्या वेळेला मी या व्हिडिओची किंवा या मालिकेची संकल्पना स्वतःशी मांडली आणि माझे मित्र जे माझ्या युट्यूबचं सगळं काम पाहतात ते केदार पाध्ये, त्यांच्या पत्नी मिनल पाध्ये आणि त्यांची ट्रायनेट कम्युनिकेशन यांनीही ती उचलून धरली. माझ्या आधीच्या शेखर 64 या मालिकेमध्येही तसंच होतं, स्मरण विस्मरणमध्येही तसंच होतं. आम्ही तिघांनी एकत्र केलेली अशी बाजार गप्पांच्या व्यतिरिक्तची ही चौथी मालिका काळाच्या दृष्टिकोनातनं ही खूप मोठी होती. कारण भावशेखर ही 64 दिवसाची होती, भावशेखर ही 121 दिवसाची होती, शेखर 64 ही मात्र फक्त 64 दिवसांची होती. आणि त्यामुळे एखाद्या बालिशपणातनं असेल, पण ही 121 दिवसाची मालिका असं महत्वाकांक्षी उद्दिष्ट मी ठेवलं. त्यावेळेला हे प्रकरण किती कठीण आहे याची मला पुरेशी कल्पना नव्हती, हे स्पष्ट करतो. जसजशी ही मालिका पुढे पुढे सरकायला लागली, तुमचे अभिप्राय प्रतिक्रिया येत गेले, यातनं प्रक्रिया सोपी झाली, पण हे गणित किती कठीण आहे याची कल्पना आली. हे समीकरण तुमच्या पाठिंब्यामुळे नक्कीच स्पष्ट होत गेलं आणि मी ते पेलण्याचा प्रयत्नही केला. आणि त्यामुळेच या समारोपाच्या भागामध्ये वेगळा स्वतंत्रपणाने दुसरा कोणताही विषय मांडणार नाहीये. फक्त 2च मुद्दे. एखाद्या पुस्तकाला जशी अर्पण पत्रिका असते तशी एखाद्या युट्यूब मालिकेला अर्पण पत्रिका असण्याची पद्धत नाही. आणि त्यातही जर ती द्यायचीच असेल तर अर्पण पत्रिका ही पुस्तकाच्या सुरुवातीला येते, ती मालिकेच्या शेवटी येऊन कशी चालेल. पण तरीही जाणीवपूर्वक समारोपाच्या या भागामध्ये या युट्यूब मालिकेची अर्पण पत्रिका मी करणार आहे. आणि ती अर्पण पत्रिका माझी पत्नी, कागदोपत्री जिचं नाव स्नेहा आहे पण तिचं प्रचलित नाव सुषमा आहे, हिच्यासाठी आहे. कारण हे 121 दिवसाचे विषय प्रत्यक्ष डोक्यामध्ये घोळताना ना माझी स्थिती फार वाईट होती, भ्रमिष्ठाच्या पलीकडचा होतो. कारण तुमच्याही लक्षात आलं असेल की भावशेखरचे 121 भाग असू देत किंवा शेखर 64चे 64 असू देत किंवा बाजार गप्पा असू देत, मी कुठच्याही पद्धतीचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करत नाही. समोर कागद फार क्वचित असतो आणि त्यामुळे तो मनातल्या मनात रेकॉर्डिंगच्या खूप आधी घोळवत ठेवावा लागतो. यातनं हातात पुस्तक आहे, तो पुस्तक वाचतोय हे एक वेळ मनुष्य मान्य करू शकतो, पण हातात पुस्तक नाही पण हा मात्र विचारात आहे, हे जरा गमतीचं असतं, थोडंसं भ्रमिष्ठासारखं असतं. आणि हे ती सहन करत होती. अर्थात आता माझ्या लग्नाला 38 वर्ष होऊन गेल्यामुळे तिला त्याची सवय ही गोष्ट वेगळी, पण म्हणून केवळ या कृतज्ञतेपोटी नव्हे तर अनेकदा माझ्या मनातल्या गमतीच्या विचारांचा पहिला श्रोता ती असते आणि पहिल्या श्रोत्याचं वंदन करायचं म्हणून या भावशेखरची अर्पण पत्रिका तिच्या नावानी. अर्थातच मी तुम्ही सर्व श्रोते, प्रेक्षक, तुमचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या व्ह्यूज याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आजही आहे, यापुढच्याही काळात आमरण राहीन. शेवटचा मुद्दा. याच्या आधी आपण शेखर 64 केलं, मधल्या काही काळामध्ये आपण स्मरण विस्मरणही केलं, आता आपण भावशेखरही केलं. उद्यापासून भावशेखर ही मालिका सकाळी 6:30 वाजता रिलीज होणार नाही. याच्या पुढच्या माझ्या मालिकेचं नाव असेल अवांतर निरंतर.
अवांतर, निरंतर, ती केव्हा सुरू होईल, त्याचं स्वरूप काय असेल, त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, या सगळ्याचा सविस्तर व्हिडिओ योग्य वेळेला मी माझ्या YouTube चॅनलमधनं तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. एक गोष्ट नक्की की त्याच्यामध्ये शेखर 64 आणि भावशेखरच्या तुलनेमध्ये फार वेगळेपण असेल याची ग्वाही देतो. अर्थात भावशेखरच्या या समारोपानंतर मध्ये अगदी थोडा काळ असा विश्राम घेऊन बाजार गप्पा हे पूर्वीसारखं पुन्हा सुरू होईल. पहिल्यांदा जसं आपण बाजार गप्पा आठवड्यात 3दा म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार करत होतो, तीच परंपरा आता सुरू राहील. पुन्हा बाजार गप्पा या विषयातनच ती सुरुवात राहील. कदाचित त्याची वेळ सकाळी 7च्या ऐवजी 6:30 करू, कारण आता भावशेखरने आपल्याला ती सवय लागली. परंतु तोपर्यंत मला आपली रजा द्या. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.